नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण 22 नोव्हेंबर 2022 रोजी चालू घडामोडीचे 10 प्रश्न आणि त्याचसोबत चालू वर्षामधील जे काही चालू घडामोडीचे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते देखील रिवाईज करणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी असणारे बेल आयकनचे बटन दाबायला विसरू नका, म्हणजे चॅनलवर येणाऱ्या चालू घडामोडीच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. आणि आता आपण लगेचच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपला आजचा पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणाला न्यू साऊथ वेल्स ऑस्ट्रेलियन ऑफ द इयर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अमर सिंग यांना न्यू साऊथ वेल्स ऑस्ट्रेलियन ऑफ द इयर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 अमर सिंग या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर अमर सिंग हे भारतीय वंशाचे आहेत आणि त्यांना आता पूर, आग, दुष्काळ आणि कोविड-19 सारख्या महामारीच्या काळामध्ये प्रभावित झालेल्या समुदायाला मदत केल्याबद्दल न्यू साऊथ वेल्स ऑस्ट्रेलियन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, पर्यायामध्ये जे इतर व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल देखील माहिती घ्यायची आहे. तर यामध्ये अरफा खानम शेरवानी आहेत, त्यांना गांधी पीस फाउंडेशनचा कुलदीप नायर पत्रकारिता सन्मान 2022 जाहीर झालेला आहे. त्यानंतर अमर सिंग तर आपण पाहिलं की त्यांना न्यू साऊथ वेल्स ऑस्ट्रेलियन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला. नंतर अजय पिरामल आहेत, अजय पिरामल यांना कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर पुरस्कार मिळाला. आणि किशोर जयरामन यांना देखील ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा सन्मान मिळालेला आहे. तर अशा प्रकारे हे करंटचे मुद्दे तुम्ही पाठ करणार आहात. आणि यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, डिजिटल शक्ती मोहीम कशाशी संबंधित आहे? तर डिजिटल शक्ती ही जी मोहीम आहे ती महिलांना डिजिटल पद्धतीनं कुशल बनवून बेकायदेशीर कृतीविरुद्ध उभं राहण्यास जागरूक करण्यासाठी सुरू करण्यात आलेली मोहीम आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महिलांना डिजिटल पद्धतीनं कुशल बनवून बेकायदेशीर कृतीविरुद्ध उभे राहण्यास जागरूक करणे. तर राष्ट्रीय महिला आयोग हा याच्याशी संबंधित आहे. राष्ट्रीय महिला आयोगानं नुकतंच डिजिटल शक्ती मोहिमेचा 4था टप्पा जो आहे तो लॉन्च केलेला आहे. आणि या टप्प्याअंतर्गत महिला आणि मुलींना डिजिटली सक्षम आणि कौशल्यपूर्ण करण्यासाठी भर देण्यात येणार आहे. याचबरोबर राष्ट्रीय महिला आयोगाद्वारे डिजिटल शक्ती मोहिमेचा पहिला टप्पा कधी सुरू करण्यात आला होता? तर पहिला टप्पा 2018 साली सुरू करण्यात आला होता. आणि त्यानंतर जो तिसरा टप्पा आहे तो गेल्या वर्षी म्हणजे 2021 साली सुरू करण्यात आला होता. आणि आता जो 4था टप्पा आहे तो 2022 या वर्षी सुरू करण्यात आलेला आहे. तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर राष्ट्रीय महिला आयोग जो आहे त्याची देखील माहिती लक्षात ठेवा. त्याची स्थापना झाली आहे 1992ला. आणि प्रमुख कोण आहेत? तर रेखा शर्मा त्याच्या प्रमुख आहेत. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, नीती आयोगाच्या पूर्णकालीन सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नीती आयोगाच्या पूर्णकालीन सदस्यपदी आता अरविंद वीरमणी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अरविंद वीरमणी. तर अरविंद वीरमणी हे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ असून ते भारताचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार होते. आणि त्यांची आता नीती आयोगाच्या काय करण्यात आलेली आहे? तर पूर्णवेळ सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि यांच्याबरोबर नीती आयोगामध्ये पूर्णवेळ सदस्य असणारे इतर जे सदस्य आहेत त्यांची देखील नावं लक्षात ठेवा. त्यामध्ये व्ही.के. सारस्वत आहेत, त्यानंतर रमेश चंद आहेत आणि व्ही.के. पॉल हे आहेत. तर अशा प्रकारे नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य आहेत. आणि याचबरोबर अरविंद वीरमणी जे आहेत त्यांची देखील माहिती आपण घेऊया. तर अरविंद वीरमणी हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी 2007 ते 2009 या काळामध्ये वित्त मंत्रालयामध्ये 13वे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून काम केलेलं आहे. त्याचबरोबर 2009 मध्ये त्यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये भारत, बांगलादेश, भूतान आणि श्रीलंकेचे प्रतिनिधी म्हणून देखील नियुक्ती करण्यात आली होती. नंतर 2013 पासून 2016 पर्यंत त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक धोरणावरील तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्यपद देखील भूषवलेलं आहे. आणि वीरमणी यांची एक संस्था आहे, तिचं नाव देखील लक्षात ठेवा, फाउंडेशन फॉर इकॉनॉमिक ग्रोथ अँड वेलफेअर ही त्यांची संस्था आहे, जे तिचे संस्थापक अध्यक्ष आहेत. आणि त्याचबरोबर नीती आयोगाबद्दल देखील आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015ला झालेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान हे पदसिद्ध अध्यक्ष असतात, म्हणून भारताचे पंतप्रधान अध्यक्ष आहेत. त्यानंतर उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी आणि CEO आहेत परमेश्वरन अय्यर. तर अशा प्रकारे ही सर्व माहिती लक्षात ठेवा. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, QS आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2023 मध्ये कोणतं विद्यापीठ पहिल्या क्रमांकावर आहे? तर QS कडून नुकतीच आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2023 जाहीर करण्यात आली आहे. आणि त्यामध्ये
आशियामधील सर्वोत्तम कामगिरी करणारं जे विद्यापीठ ठरलेलं आहे ते म्हणजे चीनचं विद्यापीठ आहे पेकिंग विद्यापीठ, म्हणून पर्याय क्रमांक पहिला पेकिंग विद्यापीठ या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर चीनचं पेकिंग विद्यापीठ या विद्यापीठ क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावरती आलेलं आहे. आणि ही क्रमवारी कोणती आहे तर QSची आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग, जी की 2023 या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेली आहे. तर QS रँकिंग जी आहे ती कशी तयार केली जाते तर शैक्षणिक आणि नियोक्ता प्रतिष्ठा, त्याचबरोबर PhD धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची टक्केवारी इत्यादींच्या आधारावरती ही क्रमवारी काय केली जाते तर तयार केली जाते. आणि या क्रमवारीमध्ये यावर्षी एकूण किती विद्यापीठांचा समावेश आहे तर आशियामधील एकूण 760 विद्यापीठांचा या क्रमवारीमध्ये समावेश आहे. आणि त्यामध्ये भारतातील एकूण 118 विद्यापीठ आहेत. तर आपल्या भारतातील विद्यापीठांची संख्या देखील लक्षात ठेवा, 118 आहेत. आणि टोटल विद्यापीठं जर या क्रमवारीतले आपल्याला विचारले ते 760 आशियाई विद्यापीठं आहेत. आणि ही जी क्रमवारी आहे त्यामध्ये पहिले 5 विद्यापीठं आपण पाहूया. तर पहिल्या क्रमांकावर चीनमधील पेकिंग विद्यापीठ आहे. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रीय विद्यापीठ आहे जे की सिंगापूरचं आहे, म्हणजे त्याला नॅशनल युनिव्हर्सिटी असं म्हणतात. त्यानंतर सिंघुआ विद्यापीठ आहे जे की बीजिंगचं आहे. त्यानंतर द युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग आहे. आणि नंतर 5व्या क्रमांकावर नानयांग टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी सिंगापूर आहे. तर अशा प्रकारे ह्या विद्यापीठांची नावं तुम्ही लक्षात ठेवणार आहात. आणि यानंतर आता आपण या संबंधित अजून एक प्रश्न पाहूया. प्रश्न आहे QS आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2023 मध्ये कोणतं विद्यापीठ भारतीय विद्यापीठामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, म्हणजेच भारतातून सर्वोत्तम कामगिरी करणारे विद्यापीठ आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे IIT बॉम्बे. पर्याय क्रमांक पहिला ए IIT बॉम्बे याचं उत्तर आहे. तर QSच्या आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2023 मध्ये भारतातील एकूण 19 विद्यापीठं जी आहेत ती पहिल्या 200 विद्यापीठांमध्ये आलेली आहेत. म्हणजे पहिल्या 200 स्थानामध्ये भारतातील 19 विद्यापीठांना स्थान मिळालेलं आहे. त्यानंतर भारतातलं सर्वोत्तम कामगिरी करणारं विद्यापीठ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे हे आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे पहिले 5 विद्यापीठं जर आपण पाहिलेत त्यामध्ये IIT बॉम्बे आहे ज्याचा या क्रमवारीमध्ये 40वा क्रमांक आहे. नंतर IIT दिल्ली आहे जे की आशिया युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये 46व्या क्रमांकावर आहे. नंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर आहे जे की 52व्या क्रमांकावर आहे. त्यानंतर मद्रास आहे IIT मद्रास 53व्या क्रमांकावर आणि IIT खरगपूर 61व्या क्रमांकावर आहे. तर अशा प्रकारे भारतातील विद्यापीठांची या रँकिंगमध्ये क्रमवारी आहे ती तुम्ही लक्षात ठेवणार आहात. आणि यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे काशी तामिळ संगम कार्यक्रमाचं उद्घाटन कोणी केलं आहे. तर हा जो काशी तामिळ संगम कार्यक्रम आहे त्याचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा नरेंद्र मोदी. तर काशी तामिळ संगम कार्यक्रम जो आहे तो वाराणसी या ठिकाणी 1 महिनाभर चालणार आहे. त्याचा कालावधी आहे 17 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर 2022 दरम्यान. आणि याचे उद्घाटन कोणी केलेलं आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि याचा उद्देश काय आहे तर तामिळनाडू आणि काशी या देशातील 2 महत्त्वाच्या शिक्षण केंद्रामधील जुने दुवे पुन्हा प्रस्थापित करणं हे त्याचं काय आहे तर उद्दिष्ट आहे. तर अशा प्रकारे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणार आहात. आणि याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे होमर हा शब्द कोणत्या डिक्शनरीनं वर्ड ऑफ द इयर 2022 म्हणून घोषित केला आहे. तर होमर हा जो शब्द आहे तो केम्ब्रिज डिक्शनरीचा वर्ड ऑफ द इयर 2022 म्हणून घोषित करण्यात आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक पहिला केम्ब्रिज डिक्शनरी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर केम्ब्रिज डिक्शनरीनं काय केलं आहे तर होमर या शब्दाला आता 2022चा वर्ड ऑफ द इयर म्हणून जाहीर केला आहे. मग हा जो होमर शब्द आहे तो कशासाठी वापरला जातो तर बेसबॉलमध्ये होम रनसाठी एक अनौपचारिक अमेरिकन इंग्रजी शब्द म्हणून त्याचा वापर केला जातो. आणि हा वर्ड ऑफ द इयर ठरण्याचं कारण काय आहे तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये केम्ब्रिज डिक्शनरीच्या वेबसाईटनुसार एक 75,000 वेळा शोधला गेलेला हा एक शब्द आहे. आणि का शोधला गेला होता तर तेव्हा तो शब्द एका शब्दकोड्यामध्ये होता आणि जे त्याचं उत्तर होतं म्हणून तो शोधला गेला होता. आणि त्यामुळे याला काय केलं आहे तर वर्ड ऑफ द इयर म्हणून केम्ब्रिज डिक्शनरीनं घोषित केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला केम्ब्रिज डिक्शनरी जे मागील वर्ड ऑफ द इयर आहे ते देखील पाहायचे आहे. तर यामध्ये 2021 मध्ये परसर्व्हरन्स हा जो शब्द आहे तो केम्ब्रिज डिक्शनरीचा वर्ड ऑफ द इयर होता. आणि 2018 मध्ये नोमोफोबिया नावाचा वर्ड केम्ब्रिज डिक्शनरीचा वर्ड ऑफ द इयर होता. त्याच्यानंतर इतर डिक्शनरीचे वर्ड ऑफ द इयर जर आपण पाहिले तर त्यामध्ये कॉलिन्स डिक्शनरीचा वर्ड ऑफ द इयर जो आहे तो या वर्षासाठी परम्या क्रायसिस आहे. नंतर ऑक्सफोर्डचा जो आहे तो म्हणजे व्हॅक्स आहे 2021 या वर्षाचा वर्ड ऑफ द इयर.
आणि ऑक्सफर्ड चिल्ड्रन्स वर्ड ऑफ द इयर 2021 हा जो शब्द आहे तो म्हणजे ॲनेक्सिटी आहे. तर अशा प्रकारचे हे शब्द तुम्ही पाठ करणार आहात आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, जिओ स्मार्ट इंडिया 2022 समिट कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तर याचं उत्तर आहे हैदराबाद. हैदराबाद या ठिकाणी जिओ स्मार्ट इंडिया 2022 या समिटचं आयोजन करण्यात आलं होतं, म्हणून पर्याय क्रमांक दुसरा याचं उत्तर आहे. तर जिओ स्मार्ट इंडिया 2022 या समिटचं उद्घाटन लक्षात ठेवा गजेंद्र सिंग शेखावत यांनी केलेलं आहे, जे की भारताचे केंद्रीय जलशक्ती मंत्री आहेत. आणि ठिकाण कोणतं आहे तर हैदराबाद या ठिकाणी परिषद झालेली असून तिचा कालावधी 15 ते 17 नोव्हेंबर 2022 दरम्यान राहिलेला आहे. याचबरोबर जिओ स्मार्ट इंडिया ही जी परिषद आहे तर ही जगामधील भूस्थानिक तज्ज्ञांची सर्वात मोठी परिषद म्हणून ओळखली जाते, जी भारतीय भूस्थानिक समुदायाची सामूहिक आणि सामायिक दृष्टी काय करते तर प्रतिबिंबित करते. तर अशा प्रकारे ही जिओ स्मार्ट इंडिया समिट जी आहे ती तुम्ही लक्षात ठेवणार आहात. आणि याचबरोबर आपल्याला इतर जे पर्याय आहेत त्याबद्दल देखील माहिती घ्यायची आहे. तर वर्धा या ठिकाणी 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2023 मध्ये होणार आहे. त्यानंतर मुंबई या ठिकाणी काय झालेलं आहे तर युवा संसदेचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि नवी दिल्ली या ठिकाणी पुढच्या वर्षी काय होणार आहे तर G20ची परिषद होणार आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळावर संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे RBIच्या केंद्रीय मंडळावरती संचालक म्हणून आता विवेक जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक तिसरा विवेक जोशी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर केंद्र सरकारनं वित्तीय सेवा सचिव विवेक जोशी यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळावरती संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. मग याबरोबर आपल्याला भारतीय रिझर्व्ह बँकेची देखील माहिती घेणं गरजेचं आहे. तर भारतीय रिझर्व्ह बँक जी आहे तिचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. स्थापना कधी झाली आहे तर 1 एप्रिल 1935ला रिझर्व्ह बँकेची स्थापना आहे. त्यानंतर तिचे पहिले गव्हर्नर जे होते ते म्हणजे सर ऑसबॉर्न स्मिथ होते. आणि पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते तर चिंतामण द्वारकानाथ देशमुख म्हणजेच CD देशमुख हे जे पहिले भारतीय गव्हर्नर राहिले. आणि आता सध्या जे गव्हर्नर आहेत त्यांचं नाव आहे शक्तिकांत दास. आणि त्याचबरोबर पर्यायामध्ये CV आनंदा बोस आहेत, तर त्यांची नुकतीच पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदावरती नियुक्ती करण्यात आली आहे. आणि अरुण गोयल जे आहेत ते केंद्रीय निवडणूक आयुक्त आहेत. तर अशा प्रकारे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणार आहात. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 1 जानेवारी 2023 पासून मेटा इंडियाचे कंट्री हेड म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मेटा इंडिया म्हणजे जुनं नाव होतं फेसबुक. या फेसबुकच्याच आता कंट्री हेड म्हणून भारतातील संध्या देवनाथन यांची निवड करण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक तिसरा संध्या देवनाथन या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर भारतातील मेटाचे माजी प्रमुख अजित मोहन यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडिया कंपनी मेटा जी आहे तिनं संध्या देवनाथन यांची काय केली आहे तर उपाध्यक्ष आणि भारतातील ऑपरेशन्सच्या प्रमुख म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर या संध्या देवनाथन लक्षात ठेवणार आहात. आणि त्या कधीपासून कार्यभार स्वीकारणार आहेत तर 1 जानेवारी 2023 पासून त्या कार्यभार स्वीकारतील. आणि त्याचबरोबर मेटा इंडिया किंवा मेटा ही जी कंपनी आहे, आपल्याला मेटा लक्षात ठेवायचं आहे. मेटा इंडिया तिचं भारतातली शाखा आहे असं लक्षात ठेवा. आणि मेटा ही जी कंपनी आहे तिचं जुनं नाव होतं द फेसबुक 2004 साली जेव्हा तिची स्थापना झाली. पुढे 2005 पासून 2021 पर्यंत तिचं नाव करण्यात आलं फेसबुक. आणि फेसबुकवरून 2021 पासून पुढे मेटा असं नाव या कंपनीचं करण्यात आलेलं आहे, जे की सोशल मीडिया कंपनी आहे. याची स्थापना कधी झाली तर 4 जानेवारी 2004ला या कंपनीची स्थापना झालेली आहे. आणि तिचं मुख्यालय अमेरिकेतील कॅलिफोर्निया या ठिकाणी आहे किंवा कॅलिफोर्निया या ठिकाणी आहे. त्याचबरोबर तिचे संस्थापक कोण आहेत तर मार्क झुकरबर्ग हे तिचे संस्थापकांपैकी एक जण आहेत. आणि त्याचबरोबर CEO कोण आहेत तर मार्क झुकरबर्ग हेच तिचे CEO आहेत. तर अशा प्रकारे मेटा इंडियाच्या प्रमुख पदावरती ज्यांची नियुक्ती झाली त्यांचं नाव संध्या देवनाथन आहे, हे आपण लक्षात ठेवणार आहात. आणि त्याचबरोबर अजित मोहन त्यांच्याबद्दल आपण माहिती पाहिली, ते मेटाचे माजी प्रमुख होते. अरुण गोयल आणि मनिका बत्रा जे आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर अरुण गोयल हे केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची निवड झालेली आहे. आणि मनिका बत्रा जी आहे ती आशिया कप टेबल टेनिस स्पर्धेमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. तर अशा प्रकारे ही सर्व माहिती तुम्ही लक्षात ठेवणार आहात. आणि यानंतर आता आपण कालच्या प्रश्नांचं रिव्हिजन करूया. कालचा पहिला प्रश्न होता, 21वे जागतिक लेखापाल अधिवेशन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं? तर याचं उत्तर होतं मुंबई. दुसरा प्रश्न होता, मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय युवा संसदेचं उद्घाटन कोणी केलं? तर याचं उत्तर होतं भगतसिंग कोश्यारी.
तिसरा प्रश्न होता पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदावर कोणाची निवड करण्यात आली, तर याचे उत्तर होतं डॉक्टर CV आनंदा बोस. चौथा प्रश्न होता हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे, तर या प्रश्नाचं उत्तर काय होतं 8वा क्रमांक आहे. त्यानंतर 5वा प्रश्न आपण पाहिला होता 2022च्या फिफा विश्वचषकाचा यजमान देश आपल्याला विचारला होता, तर याचं उत्तर काय होतं कतार हा देश फिफा विश्वचषकाचा यजमान आहे. त्यानंतर 6वा प्रश्न होता केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली, तर याचं उत्तर काय होतं अरुण गोयल यांची केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर 7वा प्रश्न काय होता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं डिलीट पदवी कोणाला प्रदान केली असा प्रश्न होता आणि याचं उत्तर होतं शरद पवार आणि नितीन गडकरी. नंतर 8वा प्रश्न होता नुकतेच कोणत्या देशानं हासॉंग 17 या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली, तर याचं उत्तर काय होतं तर उत्तर कोरिया या देशानं या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. त्यानंतर 9वा प्रश्न होता आशिया कप टेबल टेनिस स्पर्धेमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला आपल्याला विचारलं होतं आणि याचं उत्तर होतं मनिका बत्रा. आणि 10वा प्रश्न काय होता नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं डोनी पोलो विमानतळ कोणत्या राज्यामधील पहिलंच ग्रीनफील्ड विमानतळ आहे, तर ते अरुणाचल प्रदेशचं पहिलं ग्रीनफील्ड विमानतळ आहे, जे की काल आपल्याकडून ग्रीनफील्ड हा जो शब्द होता तो प्रिंट मिस्टेकनं राहिला होता, तर ते आपण करेक्शन करून या ठिकाणी पुन्हा एकदा दिलेलं आहे, तर हे तुम्ही लक्षात ठेवणार आहात. आणि याबरोबर आता आपण काय करणार आहोत तर आपल्या PDF बद्दल माहिती घेणार आहोत. तर आपले जे PDF आहेत ते टॉपिक वाईज आणि वन लायनर क्वेश्चन सेटचे PDF आहेत. ज्यांना खरेदी करायची असेल त्यांनी 935671 71 33 या क्रमांकावरती संपर्क करायचा आहे. आणि यानंतर आता आपण कालच्या सराव प्रश्नाचं उत्तर पाहूया. तर कालचा सराव प्रश्न जो होता तो म्हणजे पहिल्या राज्यस्तरीय युवा संसदेचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं असं विचारलं होतं आणि याचं उत्तर जे आहे ते म्हणजे मुंबई या ठिकाणी त्या संसदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कोणत्या तर राज्यस्तरीय युवा संसदेचं. आणि आजचा जो प्रश्न आहे तो म्हणजे QS आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2023 नुसार भारतातील किती विद्यापीठं पहिल्या 200 विद्यापीठांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. यासाठी पर्याय आहेत 19, 20, 21 आणि 30. तर यातलं जे योग्य उत्तर असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. आणि याचबरोबर आपला आजचा व्हिडिओ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.